राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। अर्थमंत्री म्हणून अजित पवार अर्थसंकल्प कसा मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जरी या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा होणार नसल्या तरी विधानसभा निवडणुकीत केलेल्या घोषणा चालू ठेवाव्या लागणार आहेत। शिवाय जुन्या योजना सुरू ठेवत आर्थिक तूटही भरून काढावी लागेल। सोबतच खर्चाला आर्थिक शिस्तही लावावी लागणार आहे, कारण राज्यातील विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांची जवळपास 80,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे। त्यामुळे अजित पवारांसमोर अर्थसंकल्प मांडताना मोठी आव्हानं असणार आहेत। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, मोठी आव्हानं आहेत अर्थमंत्र्यांसमोर, कोणकोणत्या समस्या आड येत आहेत या अर्थसंकल्पाच्या? प्रज्ञा, पाहतोय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिला तसा अर्थसंकल्प म्हणावा लागेल आणि हा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांची जी आहे ती नेमकी कशी कसरत होणार आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहतोय की राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, वित्तीय तूट जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे। सोबतच पाहतोय की आपण जरी या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा होणार नसल्या तरी मागच्या विधानसभा अधिवेशनामध्ये जे आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जे काही अधिवेशन झालेलं आहे त्यामध्ये मोठ्या घोषणा केलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या योजना ज्या आहेत त्या चालू ठेवाव्या लागतील। त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, युवकांना प्रशिक्षण असेल, शिधा असेल किंवा इतर ज्या काही सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या चालू ठेवाव्या लागतील, कारण पुढे सुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे या योजना ज्या आहेत ते बंद करता येणार नाही। आणि काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की सगळ्या आम्ही योजना सुरू ठेवू, त्यामुळे सोबतच जे आहे ते आर्थिक शिस्त सुद्धा राज्याला लावली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे हा अर्थसंकल्प मांडत असताना नेमकी आर्थिक परिस्थितीचा विचार करता अजित पवार जे आहे ते कसा अर्थसंकल्प मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आपण पाहतोय की निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावरती कंत्राटं दिलेली होती, जवळपास विकास कामांचं कामं करणाऱ्या कंत्राटदारांचे 80,000 कोटी रुपये जे आहे ती थकबाकी आहे। अनेकदा त्यांनी आंदोलनं केलेली आहे, अनेकदा आंदोलनाचे इशारे सुद्धा दिलेले आहे, अनेकांची परिस्थिती मेटाकुटीला आलेली आहे, अशा प्रकारचे सुद्धा पत्र राज्य सरकारला दिलेले आहे। त्यामुळे 80,000 कोटी कंत्राटदारांचं देणं आहे। लाडकी बहीण योजना चालू ठेवणं आहे, आनंदाचा शिधा असेल किंवा शिवभोजन थाळी असेल, या सगळ्या योजना ज्या आहेत त्या सुरू ठेवायच्या आहेत। त्यामुळे मोठी कसरत जी आहे ती करावी लागणार आहे। मात्र हे सगळं होत असताना कुठेतरी अनेक योजना ज्या आहेत ते ब्रेक लावण्याची सुद्धा दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामध्ये शिवभोजन थाळी असेल किंवा आनंदाचा शिधा असेल यांना सुद्धा ब्रेक लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवार आपला हा अर्थसंकल्प मांडत असताना नेमकं काय समोर ठेवून मांडतायत, कारण राज्याची आर्थिक परिस्थिती आहे, वित्तीय तूट जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे हे सगळं कसरत जे आहे ते गणित बसवताना करावी लागणार आहे। त्यामुळे अजित पवारांचं अर्थसंकल्पासाठी एक मोठी जी आहे ती कसरत सुरू झालेली आहे। अनेक विभागांच्या आढावावर बैठका घेत असताना अनेक विभागांना सांगितलेलं आहे की कुठं आपल्याला कट मारता येईल, कुठं आपल्याला बचत करता येईल, याचा जो आहे तो आढावा घेतलेला आहे। त्यामुळे येत्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजनांचे जे आहे ते कट बसण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आजचा अर्थसंकल्पाचा हा पहिला दिवस आहे आणि आज जे आहे ते पुरवणी मागण्या सुद्धा सादर केल्या जाणार आहे। त्यामुळे आता नेमक्या आज किती लाख कोटींचे जे आहे ते पुरवणी मागणी साजरी होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कारण मागच्या अधिवेशनात आपण पाहिलेलं आहे की सरकार आल्यानंतर पहिलं अधिवेशन झालं आणि त्यानंतर सगळ्यात हायेस्ट जे आहे त्यात पुरवणी मागण्या मांडलेल्या होत्या। त्यामुळे आजच्या पुरवणी मागण्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रज्ञा, राजू, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।